आता आपण गॅस बंद करूया. चला हे काढून घ्यायचंय. नाही, आता हे थंड होऊ देत थोडा वेळ. थंड झाल्यानंतर आपण बाकीची ही करूया. ठीक आहे. तोपर्यंत आपलं वाटण तयार झालेलं आहे. हा. आपण पुढच्या कृतीकडे जाऊ. आचारी बुवा, तयार झालेलं वाटण प्लीज आमच्या पदरात टाका. या 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 येस. हवं तसं झालंय का? हो हो. चला काय करूया सांगा. आता हे मी खोबरं ह्याच्यामध्ये मिक्स करते करा. आणि एकसारखं करून घेते मिश्रण. बरं झालं आपण खोबरं त्या ह्याच्यामध्ये वाटणात भरडलं नाही. हम्म. जरा खोबरं तुकडे तुकडे असं दाताखाली छान लागतं ना. आणि तेल होतं ना मेन खोबऱ्याचं वाटलं, म्हणून असं हे करायचं. आणि हे चवीला लागतं ना असं छान खाताना. लागतं. बरोबर आहे. चला हं. काय करायचंय. आता आपण कांदा तळून घेऊया. चला पॅन घेऊ. हो, कढई घ्या सर, म्हणजे कढई त्याच्यातच आपण मटण तळू शकतो. येस परफेक्ट. आणि बाकीचं सगळं त्याच्यातच होऊ द्या. येस. आपण एक काम करू. हं. कुकर बाजूला काढून ठेवू. तेल घालूया याच्यामध्ये. कांदा भरपूर तळायचा. लागेल ना. नाही, थोडं म्हणजे फोडणीपेक्षा जास्त तळण्यासाठी लागणार. तळायचं पण आहे का? हो, कांदा तळायचा आहे, आपलं ते शिजलेलं मटण तळायचं आहे. अच्छा असं आहे होय. हा. पुरे का? हा, बस झालं. चला कांदा घालूया. हा, आपण कांदा गुलाबी रंगापर्यंत करपूस असा तळून घ्यायचा, म्हणजे खायला छान लागतो. छान लागतो. हं. तळलेला कांदा. कोल्हापूरला होतं का जाणं? कोल्हापूरचं म्हणजे माझा मसाला म्हणजे मी कोल्हापूरमधूनच बनवून आणते. मी मुंबईमध्ये बनवत नाही. त्या मी गाव- मसाला घेऊन येते. गावी गेल्यानंतर भाज्या भरपूर घेऊन येते तिकडून. पालेभाज्या म्हणा, तिखटची पोकळ्याची भाजी खूप छान असते. वा. वांगी आमची कोल्हापूरची, हो नरसोबाच्या वाडीची वांगी. बरोबर आहे. कृष्णेकाठची वांगी. हो झालाय कांदा? हो, कांदा तळून झालेला आहे. तो आपण प्लेटमध्ये काढू. मदत करू का तुम्हाला? हो, करा ना. चांगलाच खरपूस झालाय. हो, असाच पाहिजे. लोणचं आहे ना ते, ठीक आहे. कच्चा नाही चालणार लोणच्याला. ठीक आहे. मी कुठं काय म्हणलं. कांदा आपण पूर्ण काढून घेतलाय. आता काय? आता आपलं मटण पहिला तळून घेऊया. तळून. हो, मटण देखील तळून घ्यावं लागणार. मग तेल लागेल शिजलेलं. ना? हो, तेल लागणार. गॅस लावतो आधी. हं. थोडंच टाका, बस बस. ह्याच्यात काय? आता आपण मटण शिजवलेलं आहे कुकरला, ते आपण ह्याच्यात तळून घेऊया. घ्या. आता आपण हे मटण तळलेलं आहे, हा. आपण त्या कांद्याच्या प्लेटमध्येच काढूया. बर. कांद्याच्या प्लेट मध्ये काढायचं. हो. घ्या काढून. बंद करू गॅस आपण आता. करा. तेलाचा बऱ्यापैकी वापर आहे याच्यात. हो, सगळं तळूनच घेतलं ना आपण. हो. कांदा आपण तळून घेतला. फक्त खोबऱ्याचं वाटण जरा वेगळं केलं. हं. ते नुसतं कोरडं भाजलं. हो. आपल्याला ह्यातलं तेल आता थोडं कमी करावं लागणार सर, कारण आपण तळलेलं आहे ना सर सगळं हे. बरोबर. गॅस लाव. आता गॅस लावा. आता तेल आपलं गरम आहे, तर आपण हिरव्या मिरच्या. आता मला वाटतं अंतिम टप्प्यात सगळं येणार. हो हो आता सगळं मिक्स करायचं. हो, थोडीशी हिरवी मिरची घालूया आपण. आता एक एक मसाले. हं. हा घालू का? हे घाला सर, हे मिरचीचं भाजायला. वाटण. हो, आलं मिरची आणि लसणाचं वाटण. लसणाचं वाटण. आता आपला हा कोल्हापुरी मसाला. हा तुम्ही कोल्हापूरून खास करून हो, आणलेला. खास करून लय भारी बाबा. झणझणीत. झणझणीत कोल्हापूरची चव म्हणल्यावर मसाला तिथूनच आणावं लागते. हो. हो. हा गरम मसाला, हा देखील घरीच केलेला मसाला आहे. छान. थोडस आपण मीठ घालायचं, कारण मीठ ऑलरेडी घातलेलं आहे आपण. आता हे सगळं घालायचं. हिला मटण घालायचं. तळलेलं मटण. मटण ज्या आधी आपण वाफवलं, हो. शिजवलं कुकर मध्ये. तळलेला आणि कांदा. कांदा हलवा सर तुम्ही तोपर्यंत. आणि हे आपण भरड करून आणलेलं आहे ते देखील घालायचं याच्यामध्ये. खसखस आहे, खोबरं आहे आणि काय
तीळ आहे. तीळ आहे. छान. हे भरड केलेलं आहे, हे आपण घाला. हे हलवा सर तुम्ही. घ्या. हे आपण एकसारखं मिक्स करून घेऊया. त्याच्यात थोडंसं आपण लिंबू घातलेला आहे, पण थोडं आपण लिंबू पिळूया, कारण लोणचं म्हटलं तर लिंबू पाहिजेच ना त्याला. हो. आणि एक 5 मिनिटं आपण ठेवूया आणि आपला गॅस बंद करायचा आणि मग कोथिंबीर घालायची आणि वरतून कोथिंबीर घालायची. छान. झाकण ठेवायची गरज आहे. 5 मिनिटं ठेवूया आणि मग कोथिंबीर मॅरिनेशन, म्हणजे असं नुसतं कोथिंबीर वर घालूया. ठीक. मटणाचं लोणचं कृती थोडीशी मोठी आहे, पण कोल्हापुरी मटणाचं लोणचं करायचं म्हटल्यानंतर कोल्हापुरी स्टाईलनंच व्हायला पाहिजे. कशाबरोबर खायचं हे लोणचं? तुम्ही मी भाताबरोबर लावून खाऊ शकता. लोणचं म्हटलं तर कोण कोण स्नॅक्स म्हणून देखील खातं. कोथिंबीर हो, घालूया आपण कोथिंबीर. वा, घाला कोथिंबीर. गॅस बंद करायचा. हो. खवय्यांनो, झणझणीत कोल्हापुरी मटणाचं लोणचं तयार झालेलं आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोल्हापुरी मटण लोणचं. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: मटणाचे मऊ तुकडे अर्धा किलो, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, सुकं खोबरं 1 वाटी, बारीक चिरलेली हिरवी मिरची 1 चमचा, आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची वाटण 2 चमचे, कोथिंबीर आवडीनुसार, कोल्हापुरी तिखट मसाला 2 चमचे, पांढरे तीळ 3 चमचे, खसखस 3 चमचे, लिंबू 1 लिंबाचा रस, गरम मसाला 1 चमचा, हळद 1 चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये मटणाचे मऊ तुकडे, मीठ, हळद, आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची वाटण, लिंबाचा रस घालून एकजीव करून घ्या. आता कुकरमध्ये तेल घाला. त्यात मॅरिनेट केलेलं मटण आणि थोडं पाणी घालून 3 शिट्ट्या काढून शिजवून घ्या. एका बाजूला एका पॅनमध्ये सुकं खोबरं, पांढरे तीळ, खसखस भाजून घ्या. आता भाजलेले पांढरे तीळ आणि खसखस यांची भरड करून घ्या. सुकं खोबरं हाताने चुरून घ्या आणि तयार भरडमध्ये घालून एकजीव करा. आता एका कढईत थोडं जास्त तेल घाला. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तळून घ्या. आता शिजवून घेतलेलं मटण तळून घ्या. आता कढईत थोडं तेल घाला. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची वाटण, कोल्हापुरी तिखट मसाला, गरम मसाला, मीठ, तळलेलं मटण, तळलेला कांदा आणि सुक्या खोबऱ्याचे मिश्रण घालून परतून घ्या. शेवटी अर्ध्या लिंबाचा रस घालून एकजीव करून घ्या आणि झाकण लावून शिजवून घ्या. कोथिंबीर घालून सर्व्ह करा. कोल्हापुरी मटण लोणचं तयार.